टप्पावाढ लागू झालेल्या शाळांसाठी मोठी बातमी। ऑगस्ट सप्टेंबरचे थकीत वेतन आणि फेब्रुवारीचा पगार मार्गी। पुणे राज्यातील टप्पावाढीस पात्र ठरलेल्या अशासकीय माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील वेतनासाठी 22 कोटी 15 लाख रुपयाचे अतिरिक्त अनुदान वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शिक्षण उपसंचालक डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी 5 मार्च 2026 रोजी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत। थकीत 20% वेतन वाढीचा प्रश्न सुटला। या शासन निर्णयानुसार ज्या शाळांना टप्पावाढ लागू झाली आहे अशा शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या माहे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 या 2 महिन्याच्या 20% वाढीव वेतनाची थकबाकी आता अदा केली जाणार आहे। बऱ्याच काळापासून या थकीत वेतनाची प्रतीक्षा कर्मचारी करत होते, ती आता संपली आहे। फेब्रुवारी महिन्याचे नियमित वेतनही होणार जमा। केवळ थकीत वेतनच नव्हे तर माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे नियमित वेतनही याच निधीतून दिले जाणार आहे। बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या निधीमुळे मार्च अखेरपूर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अनुदानाची वैशिष्ट्ये। एकूण वितरित निधी 22 कोटी 15 लाख रुपये। आतापर्यंत एकूण वितरण 385 कोटी 59 लाख रुपये। वेतन पद्धती। सर्व वेतन अनिवार्यपणे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ECS द्वारे जमा करावे लागेल। ऑफलाईन पद्धतीला पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे। ज्या शाळा किंवा तुकड्या अद्याप अघोषित आहेत किंवा तांत्रिकदृष्ट्या अपात्र आहेत त्यांना हा निधी वितरित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांवर सोपवण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक सेवकांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।